श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने आपण अशी कुठली गोष्ट करायची आहे की त्यामुळे आपल्या जीवनातील संकट दुःख दूर होतील आणि आपल्या जीवनात भगवंताची अखंड कृपा राहावी, स्वामींची सदैव आपल्यावर कृपा राहावी आणि जीवनात येणारे संकट दुःख दूर होऊन आपले जे काही अडलेली कामं आहेत किंवा जे काही गोष्टी तुमच्या होत नसतील, मनासारख्या गोष्टी घडत नसतील, तर त्या सर्व काही गोष्टी मनासारख्या घडाव्यात, स्वामींची अखंड कृपा राहावी, अडकलेली कामं मार्गी लागावी आणि जीवनात आनंदी आनंद आणि भगवंताची अखंड कृपा राहावी, यासाठी आपण काय करायला हवं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, सर्वात पहिली गोष्ट, स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपण ह्या गोष्टी जरूर कराव्यात आणि पुढे सुद्धा करायलाच हव्यात. पण आता आपण सुरुवात केली तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने आपण आजपासून ही गोष्ट करायला सुरुवात करा. पहिली गोष्ट आहे की सर्वात अगोदर आपल्याला आरतीला हजर राहणं. मग तुम्ही राहतात तिथे कुठे स्वामींचं मठ असेल, केंद्र असेल, तर त्या ठिकाणी आरतीला जरूर हजर राहावं. अगदी न चुकता जर तुम्ही अखंडपणे 108 आरतीला हजर राहिलात तर स्वामी कृपेने ज्या काही अडीअडचणी आहेत त्यातून मार्ग निघत असतो आणि अशी काही संकट असतात की ती आपल्यापर्यंत स्वामी कृपेने पोहोचत सुद्धा नाही. म्हणूनच आरतीला हजर राहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर महिला असतील तर त्यांनी जे काही मासिक धर्माची 5 ते 6 दिवस आहेत ती सोडून इतर दिवशी सुद्धा तुम्ही हजर राहू शकतात. तुम्ही राहतात त्या ठिकाणापासून स्वामींचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर आरतीला दररोज न चुकता संध्याकाळी तरी आरतीला हजर राहा. त्यामुळे अनेक अडचणी, अनेक जी काही तुमचे दुःख आहेत ते दूर होतात आणि अडलेली कामं मार्गी लागत असतात. म्हणून आरतीला हजर राहा ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण आरतीला हजर असतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी स्वामी, प्रत्येक चराचरात स्वामी व्यापून आहेत. पण जेव्हा आपण केंद्रात किंवा मंदिरात जातो तर आपल्याला सुद्धा छान, शांत, सकारात्मक वाटत असतं. म्हणून आरतीला जरूर हजर राहावं. आपला ऑरा पॉझिटिव्ह होण्यासाठी सुद्धा मदत होत असते. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जातात किंवा इतर ठिकाणी तुम्ही राहतात त्या ठिकाणी जर औदुंबराचं झाड असेल तर औदुंबराची प्रदक्षिणा जरूर करावी. प्रदक्षिणा नेहमी ह्या विषम संकेत केल्या जातात. मग त्यात तुम्ही 3, 5, 7, 11, 21, 51, 108 अशा पद्धतीने औदुंबर प्रदक्षिणा करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर तुम्ही राहतात तिथे जवळपास जर शक्य होत असेल तर औदुंबराच्या झाडाजवळ रोज दीपदान करा. शक्य झाल्यास तुपाचा दिवा लावा, नसेल शक्य तेलाचा दिवा लावा. पण औदुंबराची प्रदक्षिणा आणि औदुंबराच्या झाडाखाली दीपदान करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. का? कारण औदुंबराचं आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, दत्त महाराज, श्रीपाद शिवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती स्वामी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचा वास औदुंबर वृक्षात असतो, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच औदुंबराची प्रदक्षिणा जरूर करावी. त्यामुळे आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते, अडलेली कामं मार्गी लागत असतात. त्यानंतरचा तिसरा मुद्दा की स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत अशी कुठली गोष्ट आहे की ती आपण जरूर करावी. त्यातली सर्वात सोपी आणि सगळ्यांना जमणारी अशी गोष्ट, तर पहा, बऱ्याच वेळेला आपण अनेक कारणं देत असतो की माझ्याकडे वेळ नाही किंवा एवढा देवदेव करण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो किंवा इतर कामं सोडून फक्त म्हणजे इतर गोष्टी देवदेवच करत राहावं का, अशा विचारांचे सुद्धा लोक तुम्ही पाहिले असतील. पण लक्षात घ्या, आपल्याला 24 तासांमध्ये आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आपण देवासाठी जरूर काढावीत. तर ती कशासाठी? तर जास्त वेळ नसेल हरकत नाही, फक्त 5 मिनिटं तुम्ही दररोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढं जरी बोललात तरी सुद्धा स्वामींना तुम्ही जेव्हा अंतःकरणापासून आर्त भावनेने हाक मारतात स्वामींपर्यंत ते जरूर पोहोचत असते. हवं तर याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा की जेव्हा तुम्ही नामजप करतात, पण ते नामजप करत असताना फक्त आपल्याला ते करायचं आहे, एवढ्या माळ जप करायचा आहे म्हणून घाईत करू नका. जे काही करतील ते कमी करा, पण मनापासून करा. जेव्हा तुम्ही स्वामींचा नामजप करतील तर पहा, फक्त 5 मिनिटं ही सेवा केली तरी सुद्धा स्वामींची अखंड कृपा आपल्यावर राहत असते. म्हणूनच
5 मिनिटं वेळ काढा. दिवसभरात सकाळी दुपारी संध्याकाळी जसं तुम्हाला जमेल त्यावेळेला तुम्ही वेळ काढा आणि श्री स्वामी समर्थ हा नामजप सुरू करा. किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप करू शकतात. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या जो महामंत्र आहे ह्या मंत्राचाही तुम्ही जप करू शकतात. अगदी 5 मिनिटं देवाजवळ बसून आपल्याला नामजप करायचा आहे आणि त्यानंतर इतर वेळेला आपलं जे काही काम असेल ते काम करत असताना आपण नामजप सुद्धा करू शकतो. तर ही खूप सर्वात सोपी सेवा आहे. कलियुगातली सगळ्यात सोपी अशी सेवा म्हणजे नामस्मरण. तर म्हणूनच नामजप तुम्ही इतर कितीही सेवा करत असतील पण जर नामस्मरण करत नसतील तर त्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच नामस्मरण जरूर करा. आणि जर समजा इतर काहीही स्तोत्रपठण करणं, कुठले पारायण करणं शक्य नसेल, तुम्ही जॉब करत असतील, अजून काही कामं असतील, लहान बाळ असेल किंवा इतर काही कारणं असतील, पण जर कोणतीही सेवा करणं जमत नसेल तर फक्त आणि फक्त नामस्मरण करा. मग तुम्हाला जो मंत्र येत असेल, आवडत असेल त्या मंत्राचं नामजप केलं तरीही चालू शकतं. ही खूप जास्त सोपी आणि तेवढीच प्रभावी आणि दिव्य अशी सेवा आहे. कारण कलियुगामध्ये नामजप सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून ही सेवा जरूर करा. तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करा. त्यानंतर तुम्हाला स्वतःला या सेवेचा किंवा नामजप करण्याची अगदी मनापासून तुमची इच्छा होईल. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, जर तुमच्या जीवनात खूप संकट असतील, खूप त्रासातून तुम्ही जात असतील, नोकरी मिळत नसेल किंवा पाहिजे तसा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा जे काही असेल, मग त्या समस्या आर्थिक समस्या असतील, शारीरिक समस्या असतील किंवा अजून कुठल्याही असतील, प्रत्येक गोष्टीवर रामबाण उपाय म्हणजेच आता जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर पहा, जर तुम्ही हे जे काही मी सांगते हे करायला सुरुवात केली तर स्वामी कृपेने, दत्त महाराजांच्या आशीर्वादाने नक्कीच तुम्हाला याचे चांगले लाभ जरूर मिळतील आणि अगदी विशेष असे चमत्कार जरूर पाहायला मिळतील. पण जी काही गोष्ट करतील ती मनापासून करा. त्यात सातत्य असणं सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यानंतर पहा की सर्वात महत्त्वाची गोष्ट की तारक मंत्र. तर तारक मंत्र ह्या मंत्रामध्ये नावातच आहे की तारणारा असा आपल्याला हा मंत्र आहे. तारक मंत्र अगदी तुम्ही दिवसभरात जमेल तेवढ्या वेळा तुम्ही बोला. नसेल शक्य तर तुम्ही घरातली कामं करत असताना मोबाईलवर लावलं तरी सुद्धा चालू शकतं. तारक मंत्राचं तुम्ही जल अभिमंत्रित करून सुद्धा तुम्ही घरातल्या व्यक्तींना देऊ शकतात. त्यामुळे जे काही आजार असतील, लहानसहान जे काही त्रास असतील किंवा आरोग्याच्या समस्या असतील त्याच्यावर सुद्धा हा रामबाण उपाय आहे. त्यानंतर की जेव्हा तुम्ही आता स्वामींचा प्रकट दिनानिमित्ताने किंवा जेव्हा स्वामींची पुण्यतिथी असते, स्वामींचा प्रकट दिन असतो, गुरुपौर्णिमा असते, दत्त जयंती असते, अशा वेळेला आपण जी केंद्रात किंवा स्वामींच्या मठामध्ये जी प्रहर सेवा होते तर प्रहर सेवेमध्ये जरूर भाग घ्या. प्रहर सेवेने सुद्धा अनेक अडचणी आणि संकट नक्कीच दूर होण्यास मदत होत असते. म्हणून प्रहर सेवेचा लाभ जरूर घ्या. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय परम पवित्र आणि दिव्य असा ग्रंथ आहे. शक्य होत असेल आणि जर तुम्हाला वेळ असेल तर स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचे अगदी दररोज, जास्त वेळ नसेल तर दररोज फक्त स्वामी चरित्र हे 21 अध्यायांचा हा दिव्य असा ग्रंथ आहे. आणि ह्या 21 अध्यायांमध्ये जेव्हा आपण ते संपूर्ण 21 अध्याय एका वेळेला पठण करतो तेव्हा आपलं एक पारायण पूर्ण होत असतं. मग तुम्ही प्रत्येक गुरुवारी एक पारायण करू शकतात किंवा नसेल शक्य तर अशा वेळेला दररोज फक्त 3 अध्याय जरूर पठण करा. 3 अध्याय पठण करायला जास्त वेळ लागत नाही. अगदी दररोज 3 अध्याय पठण केले तर 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. त्यानंतरचं महत्त्वाचा मुद्दा की स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही जे सप्तशती गुरुचरित्र आहे हे सुद्धा पठण करू शकतात. आता जे काही सांगणार आहे यातलं तुम्हाला जे शक्य होतंय ते जरूर करा. स्वामींचं पहा, जेव्हा ते सप्तशती गुरुचरित्र आहे तर हे पठण करण्यासाठी सुद्धा जवळपास 1 ते 1.5 तास किंवा जास्तीत जास्त 2 तासात हे पूर्ण होत असतं. गुरुचरित्र आहे, सप्ताह पारायण आपण करत असतो. सप्ताह पारायण करणं शक्य होत नसेल कारण ते मोठा ग्रंथ आहे, त्याचे नियम खूप आहेत. तर
ज्यांना शक्य असेल त्यांनी सप्तशती गुरुचरित्र पारायण जरूर करावं. त्यानंतर महत्त्वाचं की जे कोणी सप्ताह पारायण करणार असतील, म्हणजेच गुरुचरित्राचं 7 दिवसात पारायण तुम्ही करणार असतील तर त्या पद्धतीने सुद्धा करू शकतात. कारण जेव्हा गुरुचरित्र पारायण आपण करत असतो तर आपल्या जीवनात येणारे अनेक अडचणी, संकट, दुःख स्वामी कृपेने दूर होतात. पूर्वसंचित पापकर्मांचा नाश होतो. म्हणूनच पारायण, अनुष्ठान हे आपण करणं खूप जास्त गरजेचं असतं आणि त्यासोबतच नामस्मरण मात्र जरूर करावं. त्यानंतर पहा, जो गुरुचरित्रातला जो 14वा अध्याय आहे, 14वा अध्याय सुद्धा तुम्ही पठन करू शकता. जास्त वेळ नसेल तुमच्याकडे तर अगदी स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचं पठन जरूर करा. त्यानंतर सुद्धा तुम्ही पुढे ते जरूर करतीलच. म्हणून गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठन करा. त्यामुळे काय होतं याचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकतात. त्यानंतरचं महत्त्वाचं की जे सिद्धमंगल स्तोत्र आहे, सिद्धमंगल स्तोत्र जवळपास सर्वांना माहिती असेलच, पण जे कोणी नवीन असतील तर त्यांच्यासाठी सांगते. सिद्धमंगल स्तोत्र बोलण्यासाठी अगदी 1 ते 2 मिनिटं सुद्धा पुरेसा असतो. सिद्धमंगल स्तोत्र हे खूप जास्त सिद्ध असं स्तोत्र आहे, हे सुद्धा तुम्ही पठन करू शकतात. सिद्धमंगल स्तोत्राचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्यानंतर महत्त्वाचा घोर कष्टोद्धारण स्तोत्र. बघा, जर तुम्ही खूप संकटात असतील, अडीअडचणी असतील, खूप जास्त संकटात असतील, मग ते संकट कुठल्याही पद्धतीचं असो, जसं शारीरिक, आर्थिक, मानसिक जे काही संकट असेल, टेन्शन असेल, तर अशा वेळेला जर तुम्ही खूप जास्त त्रासातून जात असतील तर अशा वेळेला घोर कष्टोद्धारण स्तोत्र जरूर पठन करा. नावातच ते दिलेलं आहे की घोर कष्टांचा उद्धार करणारं असं हे दिव्य असं स्तोत्र आहे. हे सुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटाच्या आत आपलं हे पठन होतं. तरी हे तुम्ही जरूर पठन करावं. घोर कष्टोद्धारण स्तोत्राचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे, म्हणून ते तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यानंतर महत्त्वाचं की गोसेवा करावी. ज्या ठिकाणी गोशाळा असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकतात, किंवा तुम्ही राहतात तिथे कुठे गोमाता येत असतील तर गोमातेला पोळी किंवा जे काही तुम्ही जेवण बनवलेलं असेल ते तुम्ही गोमातेसाठी जरूर काढावं. किंवा जी चण्याची डाळ असते, हरभऱ्याची डाळ असते, तर चणा डाळ आणि गूळ हे सुद्धा गोमातेला खाऊ घालावं. त्यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यास मदत होत असते. त्यानंतर महत्त्वाचं, ज्या ठिकाणी राहतात तिथे जर समजा केळीचं झाड लावू शकत असतील तर जरूर लावावं. नसेल शक्य, जिथे कुठे असेल तिथे जाऊन केळीच्या झाडाची पूजा जरूर करावी. कमीत कमी गुरुवारी तरी करायला हवी. गुरुवारी जर आपण केळीच्या झाडाची पूजा केली त्यामुळे आपल्याला गुरुग्रहाचं पाठबळ मिळत असतं. आणि जेव्हा तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठन करतील तो सुद्धा खूप दिव्य असा अध्याय आहे. म्हणजे आपल्या कुंडलीत गुरुग्रह एकदम स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि गुरुचं पाठबळ मिळण्यासाठी हे तुम्ही जरूर करत जा. कारण जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि सर्व काही मनासारख्या गोष्टी व्हाव्यात असं वाटत असेल, संकटातून मुक्तता व्हावी आणि आपल्याला ज्या काही ऐशोआरामाच्या गोष्टी असतात त्या सुद्धा प्राप्त व्हाव्यात आणि गुरूंची अखंड कृपा राहावी, यासाठी ह्या गोष्टी जरूर करा. शक्य झाल्यास प्रत्येक गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा. महत्त्वाचं म्हणजे जो तिलक तुम्ही लावतात तर तो हळदीचा तिलक, अगदी महिला असतील पुरुष असतील प्रत्येकाने हळदीचा तिलक जरूर लावावा. त्यानंतर जर हळदीचा नसेल शक्य तर तुम्ही म्हणजे हळदीचा लावला किंवा केशरचा तिलक लावला तरीही चालू शकतं. त्यामुळे आपण जे काही काम करत असतो त्याच्यात आपण यशस्वी होत असतो आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहते आणि ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सुद्धा दूर होत असतात. गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा, हळदीचा तिलक लावा. ज्या वेळेला तुम्ही तिलक लावतील तो इथे लावतील तर तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णूंचा कोणताही मंत्र बोलत तो 4 वेळा बोलावा आणि तेव्हा आपण हळदीचा तिलक लावावा. त्यानंतर कंठाला सुद्धा तुम्ही हळदीचा तिलक जरूर लावावा. तेव्हा सुद्धा नारायणांचा मंत्र बोलत लावायचं. हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. बघा, आपल्या जीवनात आपल्याला सुख, शांती, समृद्धी आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून ह्या गोष्टी जरूर करा. अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत, यातल्या तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या जरूर करा.
शक्य होत असेल अन्नदान जरूर करावं. अन्नदान खूप मोठ्या प्रमाणात नसेल शक्य, अगदी आपल्याला जसं जमतं त्या पद्धतीने करावं. त्यानंतर ज्या मुंग्या असतील तर मुंग्यांना साखर आणि पीठ एकत्र केलेलं ते सुद्धा जरूर खाऊ घालावं. ज्या ठिकाणी राहतात तिथे कुठे जर तलाव असेल किंवा जे काही असेल तिथे मासे असतील तर माशांना सुद्धा खायला द्यावं. यामुळे आपली आर्थिक उन्नती होत असते आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहत असते. संकट दुःख दूर होण्यास मदत होते. ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. श्री स्वामी समर्थ.